नमस्कार, मी डॉक्टर धनश्री माळी। आज आपण आई, मुलगी आणि मासिक पाळी या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत। मासिक पाळी म्हणजे काय? तर जर महिन्याला स्त्री शरीराच्या योनी मार्गातून रक्तस्राव होणे। आता रक्तस्राव का होत असतो? तर प्रत्येक महिन्याला स्त्रियांच्या मध्ये एक स्त्रीबीज पक्व होतं आणि त्याच दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीमध्ये एक आच्छादन तयार केलं जातं, ज्याला बोलीभाषेत आपण गादीही म्हणू शकतो। जर त्या स्त्रीबीजाला पुरुष बीज येऊन मिळालं नाही तर ते पाळीच्या स्वरूपात योनी मार्गातून बाहेर फेकलं जातं। यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो। तर आता या मासिक पाळीच्या दरम्यान काय काय स्त्री शरीरामध्ये बदल घडत असतात आणि आईनं काय केलं पाहिजे किंवा आईने मुलीची मैत्रीण बनून कसं राहिलं पाहिजे याबद्दल आज मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे। तर मासिक पाळी ही काय अचानक येणारी गोष्ट नाही। जेव्हा मुलगी वयात येत असते तेव्हा तिच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात आणि हे बदल आईच्या लक्षात आले पाहिजेत। तर ते बदल कोणते असतात? तर जेव्हा मुलगी वयात येत असते तेव्हा तिची उंची झपाट्याने वाढायला लागते। दुसरी गोष्ट, तिच्या स्तनाग्रांची वाढ होते। तिसरी गोष्ट, तिच्या काखेत जांघेत केस यायला लागतात आणि हे जेव्हा बदल घडत असतात तेव्हा आईने आपल्या मुलीवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं असतं। तर आईनं बारकाईनं लक्ष ठेवणं म्हणजे काय? तर त्या आईनं त्या मुलीला किंवा आपल्या मुलीला अगोदरच मासिक पाळीबद्दल थोडंसं प्रिपेअर केलं पाहिजे। तर मासिक पाळी म्हणजे काय हे मुलीला आपल्या समजवलं गेलं पाहिजे। तुझ्या शरीरामध्ये जे बदल घडत आहेत ते बदल का आहेत हेही मुलीला समजवलं गेलं पाहिजे आणि मासिक पाळीशिवाय स्त्रीत्व कसं प्राप्त होत नाही याबद्दलही मैत्रीच्या नात्याने चर्चा केली पाहिजे। कारण हे सगळं केल्यानंतरच त्या मुलीची एकदम अचानक योनी मार्गातून रक्तस्राव बाहेर पडायला लागल्यानंतर जी अवस्था होते म्हणजे ती थोडीफार घाबरली जाते तर ती होणार नाही। ती थोडीशी अगोदरच प्रिपेअर असेल, तिचा माइंडसेट जर त्या पद्धतीने तुम्ही बनवला तर तिला या सगळ्या गोष्टींची भीती वाटणार नाही आणि ती इझिली ह्या सगळ्या गोष्टी फेस करेल। तर आता समाजामध्ये खूप महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःलाच माहिती नाहीये की मासिक पाळीच्या दरम्यान काय काय केलं पाहिजे। तर त्याबद्दल थोडंसं आपण आज चर्चा करूया। तर मासिक पाळीमध्ये साधारणतः एक 4 ते 5 दिवस योनी मार्गातून रक्तस्राव होत असतो। योनी भागाची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं असतं। तर आता स्वच्छता राखणं म्हणजे काय? जर तुम्ही सॅनिटरी पॅड वापरत असाल तर साधारण 3 ते 4 तासाला ते पॅड बदलणं गरजेचं असतं। शक्यतो कपडे वापरू नयेत, कारण की कपड्यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ज्यामुळे योनी भागामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं। तर ते इन्फेक्शन काय? तर खाज सुटणं, तिथे लालपणा येणं किंवा मूत्रमार्गाला इन्फेक्शन होणं, ज्याला आपण UTI असंही म्हणू शकतो। तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो सॅनिटरी पॅड वापरलेलं कधीही चांगलं, कारण की त्याच्यावर जरी रक्तस्राव झाला तरी सॅनिटरी पॅडमध्ये रक्त शोषून घ्यायची क्षमता असते आणि सॅनिटरी पॅड हे 3 ते 4 तासाला बदललं गेलं पाहिजे आणि हे बदललेलं सॅनिटरी पॅड कुठेही इतरस्त टाकून न देता ते व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून जाळून टाकलं पाहिजे आणि तेथील भागाचे केस हे वेळच्या वेळी तुम्ही काढले पाहिजेत। केस काढण्यासाठी कोणतीही क्रीम वापरू नये जेणेकरून त्याची रिॲक्शन होईल। पाळीच्या दरम्यान स्त्री शरीरामधून ब्लड लॉस होत असतो आणि या ब्लड लॉसमुळे स्त्रियांच्या ठिकाणी थकवा जाणवत असतो। त्यामुळे आईने सुरुवातीपासूनच मुलीला पौष्टिक आहार देणं खूप गरजेचं असतं। तर पौष्टिक आहार म्हणजे काय? तर साधारणतः रक्तवर्धक आणि कॅल्शियम वाढवणारा आहार ह्या 2 गटामध्ये आपण डिवायडेशन करू शकतो। तर रक्तवर्धक आहार हा कशासाठी? तर स्त्री शरीरामधून ब्लड लॉस होत असतो, त्यामुळे रक्तवर्धक आहार खूप महत्त्वाचा असतो आणि यासाठी तुम्ही बीट, काळे मनुका, खजूर, डाळिंब अशा गोष्टी मुलीला खाऊ घालणं गरजेचं असतं आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही दूध देऊ शकता, तसेच प्रोटीनयुक्त आहार तुम्ही देऊ शकता, हिरव्या पालेभाज्या तुम्ही खाऊ घालू शकता। अशा प्रकारे मुलीचा तुमच्या जेवढा सकस आहार राहील याकडे आईनं लक्ष देणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आज आपण मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीच्या दरम्यान कशी स्वच्छता करावी आणि आई आणि मुलीचं नातं कसं असावं या सर्वांबद्दल माहिती थोडक्यात जाणून घेतलेली आहे। धन्यवाद।